नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जे आपण ऑनलाईन फॉर्म भरत आहोत, याच्यामध्ये भरपूर साऱ्या अडचणी तुम्हाला येत असतील. काहींना OTPचे प्रॉब्लेम येत असेल, काहींना OTP आला तरी इनव्हॅलिड OTP सांगत आहे. असे भरपूर सारे प्रॉब्लेम्स तुम्ही इथे फेस करत आहात. पण आता वेबसाईटमध्ये काही चेंजेस झालेले, काही अपडेट झालेले, ज्याच्यामुळे तुम्हाला हा फॉर्म भरणं अगदी सोपं झालेलं आहे. आता ही प्रोसेस काय आहे, कशा पद्धतीने तुम्ही हा फॉर्म भरू शकतात, याची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठलीही स्टेप चुकू नका, जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरण्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही. आणि आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सगळ्यात पहिलं मित्रांनो, तुम्हाला या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण याची वेबसाईटची जी लिंक आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल. तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला पहिले तुमचं अकाउंट असणं इथे आवश्यक आहे. जर तुमचं अकाउंट असेल तर डायरेक्टली लॉग इन करा, आणि जर नसेल अकाउंट, तुम्ही क्रिएट न्यू अकाउंट या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही अकाउंट क्रिएट करून घ्या, आणि त्यानंतर तुम्ही पुढची प्रोसेस करा. अकाउंट क्रिएशनची जी प्रोसेस आहे याच्यासाठी मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही तो बघून घ्या. डायरेक्ट लॉग इन करून पुढचं प्रोसेस तुम्हाला मी समजून सांगतो. बघू शकता मित्रांनो, लॉग इन सक्सेसफुल झालेलं आहे. आता ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला 2 नंबरचा जो ऑप्शन आहे, ॲप्लिकेशन फॉर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता तुम्हाला इथे आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे तुमचा. बघू शकता मित्रांनो, तुम्ही आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चा टाकून घ्यायचा आहे, आणि व्हॅलिडेट आधार या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या समोर रजिस्ट्रेशन जो फॉर्म आहे तो ओपन होईल. आता हा रजिस्ट्रेशन फॉर्म काळजीपूर्वक लक्षात घ्या. तुम्हाला इथे सगळी माहिती कशी भरायची सगळं संपूर्ण तुम्हाला समजावून सांगतो. सगळ्यात पहिले तुम्हाला ज्या महिलेच्या नावाने तुम्ही अर्ज करत आहात तिचं पूर्ण नाव इथे टाकून घ्यायचं आहे. 1 नंबरला इंग्लिशमध्ये, लक्षात घ्या, मराठीत नाव टाकायचं नाही, तुम्हाला पूर्ण नाव इंग्लिशमध्ये ॲज पर आधार, म्हणजे जसं आधारचं स्पेलिंग आहे सेम त्याच पद्धतीने इथे नाव टाकून घ्यायचं आहे. ते नाव टाकल्यानंतर तुम्हाला इथे फादर किंवा हस्बंड नेम टाकायचं आहे. जर तुमचे लग्न नसेल झालं तुमच्या वडिलांचं नाव टाका, आणि लग्न झालं असेल तर तुमच्या हस्बंडचं नाव टाका. त्यानंतर मेडियन नेम ऑफ वुमन, म्हणजे तुमचं लग्न आधीचं जे नाव आहे ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. इथे टाकल्यानंतर तुम्हाला मॅरिटल स्टेटस तुमचं काय आहे ते टाकायचं आहे. जर तुम्ही मॅरिड असाल तर मॅरिड, अनमॅरिड, अनमॅरिड, जसं तुमचा मॅरिटल स्टेटस टाकायचं आहे. मॅरिड आहात किंवा अनमॅरिड आहात किंवा डिवोर्स आहात, काय जे पण तुमचा ऑप्शन आहे तो तुम्ही इथून निवडून घ्या. त्यानंतर तुम्हाला तुमची जन्मतारीख इथे टाकून घ्यायची आहे. जन्मतारीख टाकताना लक्षात घ्या, पहिल्यांदा महिन्याचा टाकायचं आहे, त्यानंतर तुमची तारीख, आणि त्यानंतर तुमचं वर्ष टाकायचं आहे. मंथ, डेट आणि इयर अशा फॉर्मॅटमध्ये टाकायचं आहे. इथं नाही समजलं तर कॅलेंडरचा जो ऑप्शन आहे इथे जा. इथे तुमची जी पण काही जन्मतारीख आहे ती सिलेक्ट करून घ्या, आणि मग ती इथे जन्मतारीख टाका. इथे बघू शकतात, आर यू बॉर्न इन महाराष्ट्र, तुमचा जन्म महाराष्ट्र राज्यात झालेला की इतर दुसऱ्या कोणत्या राज्यात झाला आहे. महाराष्ट्र राज्यात झाला असेल तर येस करा, नसेल तर नो करा. येस केल्यानंतर तुमच्यासमोर खाली ॲप्लिकंट ॲड्रेस ॲज पर आधार, जे आधार कार्डवर ॲड्रेस आहे सेम ॲड्रेस तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे ॲड्रेस बॉक्समध्ये. आता इथे पहिल्यांदा ॲप्लिकंटचा फुल ॲड्रेस जसा आधार कार्डवर आहे सेम तसा टाका. त्यानंतर इथे पिनकोड टाकून घ्या. पिनकोड टाकल्यानंतर तुम्हाला इथे डिस्ट्रिक्ट तुमचं निवडून घ्यायचं आहे. जे पण तुमचा जिल्हा आहे तो निवडून घ्या. जिल्हा निवडल्यानंतर तालुका निवडायचा आहे. तालुका निवडल्यानंतर तुम्हाला तुमचं गाव निवडायचं आहे. गाव निवडल्यानंतर मित्रांनो, तुमचा जो विभाग आहे तो जर म्युनिसिपल कॉर्पोरेशन किंवा काउन्सिलच्या अंतर्गत, म्हणजेच महानगरपालिका किंवा नगरपालिकेच्या अंतर्गत येत असेल तर इथे तुम्हाला ती नगरपालिका सिलेक्ट करायची, आणि जर नसेल येत तर नॉट ॲप्लिकेबल हा ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. नॉट ॲप्लिकेबल हा जो ऑप्शन आहे हा फक्त ग्रामपंचायत, म्हणजे तुम्ही ग्रामीण भागात जर येत असाल त्यांनी हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. तुमचा मतदानाचा विभाग कोणता आहे तुम्हाला इथे तो निवडून घ्यायचा आहे. जो पण तुमचा मतदानाचा विभाग असेल तुम्ही इथून निवडून घ्या. त्यानंतर तुम्हाला इथे ॲप्लिकंटचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. आर यू बेनिफिटेड बाय अदर्स फायनान्शियल स्कीम, म्हणजेच तुम्ही या अगोदर कुठल्या दुसऱ्या योजनेचा लाभ घेतला आहेत का गव्हर्नमेंटचा. घेतला असेल तर येस करा, आणि नसेल घेतला तर नो करा. पण लक्षात घ्या, जर तुम्ही येस केलं तर या योजनेचा तुम्हाला लाभ मिळणार नाही, तुम्हाला इथे नोच करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला ॲप्लिकंटचे बँक डिटेल्स इथे संपूर्ण टाकून घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला बँक अकाउंटचं फुल नेम, इथे 1 नंबरला बँक अकाउंटचं फुल नेम, म्हणजे ज्या बँकेचं खातं आहे तुमचं त्याचं पूर्ण नाव इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर अकाउंट होल्डर्स नेम, इथे ज्या व्यक्तीच्या नावाने अकाउंट आहे त्याचं पूर्ण नाव इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे बँक अकाउंट नंबर इथे टाकून घ्यायचा आहे, आणि तोच बँक अकाउंट नंबर पुन्हा एकदा इथे टाकून कन्फर्म करून घ्या. त्यानंतर बँकेचा IFSC कोड इथे टाका, आणि
तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे का नाही, इथे यस किंवा नो करायचं आहे. लक्षात घ्या, तुम्हाला आधार कार्ड बँकेला लिंक करावंच लागेल तरच तुमच्या अकाउंटला पैसे येतील. कारण ही जी प्रोसेस आहे ती DBT अंतर्गत, म्हणजेच ज्या बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक आहे तिथेच तुम्हाला पैसे मिळणार आहे. त्यामुळे इथे लिंक तुम्हाला करूनच घ्यायचे. मित्रांनो, सगळी माहिती भरल्यानंतर तुम्हाला इथे खाली डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. डॉक्युमेंट्स अपलोड करताना काही काळजी घ्या. इथे तुम्हाला डॉक्युमेंटची जी फाईलची जी साईज आहे ती 50 KB ते 5 MBच्या मध्येच ठेवायची आहे. याच्यापेक्षा जास्त साईजची तुम्हाला इथे अपलोड करायची नाही. आता डॉक्युमेंटमध्ये पहिल्यांदा तुम्ही आधार कार्ड अपलोड करायचे. आधार कार्डची फ्रंट आणि बॅक साईड अपलोड करून घ्या. आधार कार्डचे दोन्ही साईड अपलोड झाल्यानंतर तुम्हाला इथे डोमिसाईल सर्टिफिकेट किंवा तुमचं बर्थ सर्टिफिकेट किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, रेशन कार्ड, नाहीतर तुम्हाला 15 वर्षापूर्वीचं मतदान कार्ड इथे अपलोड करायचे. याच्यापैकी कुठलेही डॉक्युमेंट तुम्ही ते अपलोड करू शकता. हे अपलोड केल्यानंतर तुमच्याकडे इथे खाली ऑप्शन आला आहे, डू यू हॅव अ ऑरेंज ऑर येलो रेशन कार्ड, म्हणजे तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे का. असेल तर येस करा, नसेल तर नो करा. जर येस केलं तर तुम्हाला ही दोन्ही पण अपलोड करावं लागेल. येस केलं तर तुम्हाला रेशन कार्ड अपलोड करावं लागेल. याच्यामध्ये तुम्हाला रेशन कार्डची फ्रंट साईड आणि बॅक साईड या दोन्ही पण अपलोड करून घ्यायचे आहे. रेशन कार्ड अपलोड झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे हमीपत्र अपलोड करून घ्यायचं आहे अर्जदाराचे. आणि शेवटी तुम्हाला फक्त ॲप्लिकंटचा जो फोटो आहे तो इथे अपलोड करून घ्या. डायरेक्ट लाईव्ह कॅप्चर पण करू शकतात, नसेल तर तुम्ही अपलोड पण करू शकता. अपलोड झालेले सर्व डॉक्युमेंटची पुन्हा एकदा तुम्ही खात्री करून घ्या की सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत का नाही. आणि त्यानंतर इथे ॲक्सेप्ट डिस्क्लेमर ऑफ हमीपत्र इथे क्लिक करून तुम्हाला इथे स्वीकारा ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आणि तुमचा जो फॉर्म आहे तुम्ही डायरेक्टली सबमिट पण करू शकतात. आणि जर तुम्हाला वाटतंय की काही याच्यात चेंजेस करायचे तर सेव्ह ॲज ड्राफ्ट पण करू शकतात. तुम्ही तोच फॉर्म पुन्हा एडिट करू शकतात सेव्ह ॲज ड्राफ्ट केल्यानंतर. आणि जर बरोबर असेल तर डायरेक्ट सबमिट ऑप्शनवर क्लिक करा. तुमच्यासमोर सगळी माहिती इथे ओपन झालेली आहे. काय काय अपलोड केलेलं सगळं इथे कॅप्चा आलेला आहे, तो कॅप्चा इथे टाकून घ्या. आणि तो जो फॉर्म आहे ते तुम्ही डायरेक्टली सबमिट करा. बघू शकता तुमचं ॲप्लिकेशन सबमिट झालेलं आहे. हेच ॲप्लिकेशन तुम्हाला ॲप्लिकेशन मेड बाय अर्लियर या ऑप्शनवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला तुम्ही केलेलं ॲप्लिकेशन आहे ते इथे दाखवून देईल. त्याचा ॲप्लिकेशन नंबर पण दाखवेल आणि त्याचा स्टेटस पण इथे दाखवेल. इथे बघू शकता पेंडिंग स्टेटस आहे. अशा पद्धतीने तुम्ही हा फॉर्म भरू शकतात. जर तुम्हाला मित्रांनो ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मी असेच महत्त्वाचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत आणत राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र.